राज्यात महायुती सत्तेत येताच देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री होतात. जोर धरू लागला तो पीक विमा आणि शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, कर्जमाफी, शेतकरी कर्जमाफी, या सर्व मोठ्या प्रश्नांनी वेग धरलेला आहे. यामध्येच देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची बैठक घेऊन त्यामध्ये असे स्पष्ट केलेले आहे, शेतकऱ्यांची जी कर्जमाफीची यादी आहे, ज्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांकडे, मध्यमवर्गीय शेतकरी, तसेच श्रीमंत शेतकरी, मोठे शेतकरी यांच्याकडे कितीपर्यंत कर्ज बाकी आहे आणि त्या संदर्भातील सरसकट 3 लाख रुपयापर्यंतची जी कर्जमाफी करणार आहोत, त्यासाठीचे कोणते निकष लावण्यात येईल आणि यासाठी कोणता शेतकरी पात्र करायचा आहे किंवा कोणता शेतकरी अपात्र करायचा आहे, या संदर्भातील एक महत्त्वाची बैठक त्यांनी आयोजित करून लवकरच शेतकरी कर्जमाफी करण्यासाठीचे एक निर्देशसुद्धा त्यांनी दिलेले आहे. आणि अशामध्येच त्यांनी मुख्यमंत्री बळीराजा योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्र सरकारच्या धर्तीवरती सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांचे जे वीज बिल आहे, जे थकीत वीज बिल असेल किंवा जे येणारे नवीन वीज बिल असेल, त्यामध्ये पूर्णपणे माफी देण्याचे त्यांची आश्वासन दिलेलं आहे. आणि नुसतं आश्वासनच नाही, तर या वचनाची पूर्ततासुद्धा त्यांनी केलेली आहे. या संबंधातील माहिती त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टरवरती सुद्धा शेअर केलेली आहे. आणि लवकरच शेतकऱ्यांना त्यांनी एक असं पत्रसुद्धा काढलेलं आहे, ज्या पत्राच्या मार्फत शेतकऱ्यांची पूर्णपणे वीज बिल माफी आणि लवकरच शेतकऱ्यांना आता कोणतेही वीज बिल येणार नाही. राहिली गोष्ट शेतकरी कर्जमाफीची, जी त्यांनी घोषणा केलेली आहे, त्या घोषणेवरती ते 100% खरे उतरणार आहेत, हे त्यांनी बऱ्याच वेळेसुद्धा सांगितलेलं आहे. आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार सरकार आहे आणि त्यांना नेहमीच शेतकऱ्यांना हे सरकार मदत करेल. आणि राहिला विषय शेतकरी कर्जमाफीचा, तर दिलेला शब्द त्यांनी पाळलेला आहे. आणि राहिला विषय शेतकरी कर्जमाफीसुद्धा लवकरात लवकर ते लागू करणार आहेत, अशी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि ग्वाहीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे की लवकरच शेतकरी कर्जमाफीची जी अंमलबजावणी आहे ती आता सुरू करणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा हे जाहीर केलेलं आहे, लवकरच कर्जमाफी होणार आहे.